नमस्कार. सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण हे फ्रेश वाटाणे घेतलेत बघा, मटार. त्याचे आपण मस्त अशा कुरकुरीत भज्या बनवणार आहोत. त्यासाठी एक कांदा घेतला आहे बारीक चिरून, बेसन 1 वाटी घेतले, त्यानंतर तांदळाचं पीठ, कोथिंबीर घेतले भरपूर आणि 2 लसूण आणि हिरव्या मिरच्या 2 घेतल्या आहेत. आता आपण हे मिक्सरचं भांडे घेतले, त्यामध्ये आपण काय करूया, आता वाटाणे टाकून घेऊया आणि वाटाणे आपण थोडेसे जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत, खूप बारीक नाही करायचं. त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकूया, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या टाकूया आणि अख्खे धने टाकायचे आहेत. 1 छोटा चम्मच टाकले मी, आणखीन थोडेसे टाकलेत आणि आपण आता मिक्सरला फिरवून घेऊया. तर बघा, आपण वाटाणे आहेत ना, कसे मिक्सरला चालू बंद करून वाटलेत, म्हणजे थोडे जाडे जाडे आहेत, पण अख्खे नको राहायला. आता हे वाटाणे आहेत ते मिक्सरला फिरवलेले, हे आपण ह्या भांड्यात काढून घेऊया. आता यामध्ये आपण 1 वाटी जो कांदा चिरून घेतला हा टाकून घेऊया. आता त्यामध्ये आपण थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेते आणि हळद थोडी आणि 1 छोटा चम्मच आपण जिरं टाकलेलं आहे. आता यामध्ये आपण हे बेसन टाकून घेऊया. थोडंसं मी उरवले, पण आपल्याला 1 वाटी बेसन हे पूर्ण लागलेलं आहे. त्यानंतर 2 ते 3 चमचे आपण तांदळाचं पीठ आणि यामध्ये आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. सर्व कोथिंबीर मी टाकलेली आहे यामध्ये. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतले. आता हे सर्व आपण एकदा मिक्स करून घेऊया. तर आपण ज्या आज भज्या बनवणार आहोत यामध्ये अजिबात खायचा सोडा वगैरे काही नाही टाकणार आपण. आता हे जे मिक्सरच्या भांड्याला लागलं होतं जे वाटलेलं, त्याच्यात थोडं पाणी टाकून आपण यामध्ये थोडं पाणी टाकून घेतले. जास्त पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं टाकायचं, म्हणजे जसं लागेल तसं. खूप पातळ आपल्याला करायचं नाही आहे. आता आपण हे छान मिक्स केले बघा. आता ह्याचे ना असे भज्जे आपण सोडता येईल ना असं आपल्याला मिक्स करायचं आहे, अशा पद्धतीने. आता यामध्ये आपण सोडा नाही टाकला आहे, तर मी काय केले, गॅसवरती तेल गरम करायला ठेवले. तर 2 चमचे आपण यामध्ये तेल टाकायचं गरम आणि आता हे सर्व छान परत मिक्स करून घेऊया. तर इथे मी हातानेच चांगलं मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स केलं ना तर हे हलकं होतं आणि मस्त अशा ह्या भज्या आपल्याला आतमध्ये अशा फुलतात मग. आता मी एक भजी सोडून बघितली, तेल छान गरम झाले, खूप कडकडीत पण नाही करायचं. आणि आता आपण ह्या भज्या सोडून घेऊया. लहान लहान सोडायच्या, म्हणजे छान तळल्या जातात आणि वरनं अशा कुरकुरीत आणि मस्त बनतात त्या. आता ना आपण ह्या उलट्या पालट्या करून घेऊया, चमच्याने फिरवून घ्यायच्या. बघा, अशा पद्धतीने आपण उलटपालट करून घ्यायच्या आणि मस्त तळायच्या. आणि गॅस आहे ना खूप फास्ट नाही ठेवायचा, थोडा मध्यम ठेवला आहे मी. आतनं छान शिजल्या पाहिजेत वाटाणा. जर यामध्ये एखाद वाटाणा आपला अख्खा राहिला ना, तर जेव्हा आपण भज्या बनवतो तो आतमध्ये फुटल जोरात. म्हणून असं दरदरीत वाटायचे, अख्खे वाटाणे नका राहू देऊ. तर बघा, ह्या मस्त अशा अशा वरनं कुरकुरीत, आतनं अशा मऊ अशा ह्या भज्या तयार झाल्या आहेत. अशाच पद्धतीने मी दुसऱ्या पण तळून घेतल्या आहेत. खायला 1 नंबर लागल्या आहेत. मस्त चवीला पण 1 नंबर होत्या. पाहू शकता तुम्ही, मस्त झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने नक्की बनवा, खूप छान लागल्यात खायला आणि टेस्टी पण होत्या. नक्की बनवा. आता मटर कसं ताजं ताजं मटर आहे,
वाटाणे ताजे येत आहेत. तर मैत्रिणींनो, कशी झाली रेसिपी नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलसुद्धा दाबा. चला परत